कात्रज नवले ब्रिज महामार्गावर रात्रीच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला। काही क्षणातच महामार्गावर ओरड, धावपळ आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। तर काय आहे नेमकं प्रकरण, चला तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहत आहात पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक। कात्रज नवीन बोगद्याकडून नवले ब्रिज कडे येताना जांभूळवाडी परिसरातील दरी पुलाजवळ लोखंडी पाईपने भरलेल्या ट्रकने बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय। तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या धडकेत बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे। अपघातानंतर ट्रक चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान ट्रक मधील क्लीनर हा लोखंडी सळया आणि ट्रकच्या केबिन मध्ये अडकून पडल्याची माहिती मिळत असून त्याला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र या भीषण अपघातामुळे कात्रज नवले ब्रिज महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक।